करायला गेले एक आणि झालं एक. त्याचं झालं काय, मोड आणण्यासाठी मी मटकी आणि मूग एकत्र भिजायला टाकलं होतं. नेहमीपेक्षा जरा जास्तच झालं, म्हणून मी मला पाहिजे तेवढी मूग आणि मटकी एका सुती फडक्यामध्ये बांधून मोड आणण्यासाठी बांधून ठेवलं. आणि उरलेले मूग आणि मटकीचं काय करायचं हा विचार करतच होते की घरामध्ये तांदळाचं पीठ आणि गरा शिल्लक आहे. हे लक्षात आल्यानंतर मी मूग आणि मटकी हे मिक्सरला फिरवून घेतलं. त्याचं मस्तपैकी बारीक वाटण काढून घेतलं. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी हिरवी मिरची, थोडंसं आलं, 1 चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर व पाणी घालून त्याचंही मस्तपैकी वाटण काढून घेतलं. ते वाटण परत त्याच मिश्रणात ओतून घेतलं. नंतर आपण बायका किती जुगाडू माहीत नाही का, थोडंसुद्धा आपण काही वेस्ट होऊन देत नाही. मग त्याच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलं आणि तेही व्यवस्थित भांडं विसरून त्याच्यात ओतून घेतलं. त्यानंतर त्याच्यात 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी रवा, 2 चमचे दही घातलं आणि मिक्स केलं. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलं व त्यात थोडंसं आपल्याला बॅटर कसं आपल्याला लागतं धिरड्याचं त्याप्रमाणे त्याच्यात पाणी ओतून ते बॅटर व्यवस्थित बनवून घेतलं व 20 मिनिटासाठी झाकून घेतलं. त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं व तयार केलेलं बॅटर थोडंसं घातलं व मस्तपैकी गोल गरगरीत मी असं धिरडं सोडून घेतलं. त्यानंतर ते धिरडं झाकून ठेवलं 1 मिनिटभर. त्यानंतर त्यात थोडंसं तेल घातलं. तेल सगळीकडं पसरलं आणि नंतर तो धिरडा मी पलटी केला. तुम्हाला इथं दाखवले बघा किती छान आपलं धिरडं भाजलेलं आहे. असे हे धिरडे आपण सॉससोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकतो. मी पहिला प्रयत्न केलेला होता बनवायचा, पण इतके छान मऊ लुसलुशीत धिरडे तयार झाले होते. अवघ्या अर्धा तासात हे सगळं धिरड्याचं बॅटर माझं संपलेलं होतं. मुलांनी अगदी मिटक्या मारत खाल्लं. तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान याची चव आहे आणि काहीतरी मुलांना पौष्टिक खाऊ घातल्याचं आपल्याला समाधान.